आता फ्रेश या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ताजातवाना, ताजे किंवा नवीन. फ्रेश हा शब्द फ्रेशन या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. फ्रेश म्हणजे ताजे, नवीन किंवा ताजेतवाने असलेले. हा शब्द अन्न, हवा, व्यक्ती, कल्पना किंवा नवीन गोष्टींसाठी वापरला जातो. जे जुने, शिळे किंवा थकलेले नाही त्याला फ्रेश म्हणतात. इंग्लिश मीनिंग आहे समथिंग दॅट इज न्यू, क्लीन अँड फुल ऑफ एनर्जी. आता सिनॉनिम्स पाहूया. न्यू, फ्रेश, एनर्जेटिक, रिसेंट. हे शब्द नवीन, ताजे, ऊर्जावान किंवा नुकतेच तयार झालेले या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. ओल्ड, स्टेल, टायर्ड, डर्टी. हे शब्द जुने, शिळे, थकलेले किंवा स्वच्छ नसलेले या अर्थाने वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. आय बॉट फ्रेश फ्रूट्स. मी ताजी फळे विकत घेतली. इथे फ्रेश म्हणजे फळे नवीन, ताजी आणि खराब नसलेली आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ फ्रेश इज ए. न्यू, बी. एनर्जेटिक, सी. स्टेल, डी. क्लीन. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.